आणि असं कागदावर आग्नेल टाकायचं. हा एक यज्ञ झाला. दुसरा आहे, थोडीशी 2 दाणे साखर घ्यायची. मुंग्यांना टाकून द्यायची सकाळी. 9 वाजलेले. आता पारायण वाचायला बसायचं. हा पंचमहायज्ञ म्हणजे आता हे 2 यज्ञ झाले. सकाळी अग्नीला तूप टाकलं, आत्ता दाखवलं, आणि साखर मुंग्यांना टाकली. मी सकाळी केलेली ही कृती, पण तुम्हाला डबल दाखवली. सकाळी सकाळी खूप गडबड असते. लवकर का आवरलं मग आता पारायण वाचायला बसायचे. गुरुचरित्र पारायण. सप्त्यामध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं मला अडचण म्हणजे तारीख आहे. शेवट का होत नाही, पण म्हणजे मी बसलेच नाही त्याच्यामुळं. आणि ज्या दिवशी पारायण चालू झालं ना, सप्ताह चालू झाला, त्या दिवशी माझी समाप्ती झाली. म्हणजे मी करून घेते त्या महिन्यात पारायण. आणि आज पण लगेच पारायणाला 5वा दिवस 6वा दिवस पारायणाचा. असं सगळं आवरून सकाळी सकाळी झालेलं. आता पारायण वाचायचं. सगळ्या मैत्रिणींनी, आपल्या यूट्यूबची फॅमिली यांनी सगळ्यांनी आपले व्हिडिओ बघितले. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि असं सबस्क्राईब करत चला. व्हिडिओ आपण भरपूर बघतो, पण व्हिडिओला लाईक नाही करत, सबस्क्राईब नाही करत. थोडं विसरायचं नाही सगळ्यांनी. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सांगायचं. पुढं आपण शिशुसंस्कारवर व्हिडिओ तयार करणार आहे. शिशुसंस्कार म्हणजे दिंडोरी प्रणिता मार्ग, त्याच्यावर गर्भवती महिलांना गर्भावर कसे संस्कार करायचे, जे छोटे छोटे मुलं यांना काय दाखवायचं, यांना काय दाखवायचं असतं की जे पोस्टर आहे शिवाजी महाराजांचे, असे छोटे छोटे फोटो, बॅनर, पोस्टर आपण असं घरामध्ये जर लावलं, महात्मा गांधी असे जे जे आहे आपल्याकडं ते जर आपण त्यांना दाखवतो. जशी खेळणीची कशी ओळख होती त्यांना आपण सांगतो. एखादा ग्लास आहे लगेच आपण म्हणतो आण उचलून, तो लगेच आणतो. तसं आपण जर सांगितलं की शिवाजी महाराज आहे, ते मुलगा बरोबर ध्यानात ठेवतो. म्हणजे आपण असे थोडे माहिती आपण देत चालणार आहे. ऐकून तिचे वचन निरूप ते ब्राह्मणा सुखी जावे करी भोजन. आपण नगडे म्हणत असे निरूप घेऊन ते वेळी गेली त्या ब्रह्मस्थाना गृहस्थाजवळी. आपण येऊ भोजन काळी म्हणून पुसे तयासी. विप्रमणे तेची आम्ही सांगून दंपतीशी दंपतीशी बोलवणी. आज शनिवार आणि सकाळचं काही आपण व्हिडिओ घेतलेले, आणि आता हा संध्याकाळचा आहे. आता 7, 7:15 वाजलेले संध्याकाळचे. आणि आता आपला स्वयंपाक अर्धा झाला, अर्धा बाकी आहे. सकाळी तुम्हाला सांगितलं गुरुचरित्र पारायण चालू आहे, ते वाचताना पण थोडं दाखवलं. प्रत्येक महिन्यात मी गुरुचरित्र पारायण करत असते. आणि या व्हिडिओ टाकलेले मार्गदर्शनला गेलेलो म्हणजे केंद्रामधून पाठवता बाहेर ठसका झालेला आहे. केंद्रामधून पण बाहेर पाठवते, मग मार्गदर्शनला पण गेलो, पण काही दिवस अडचण पण होती. आणि आज शनिवारचा संध्याकाळचा व्हिडिओ, सकाळचा व्हिडिओ थोडी लेट होत जाते. आणि जे व्हिडिओ बघतात खरंच त्यांना मनापासून धन्यवाद. आणि सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका, लाईक करत जा. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांना मनापासून धन्यवाद. असेच व्हिडिओ बघत चला. आणि बघा आजची संध्याकाळची आता तयारी, अर्धा स्वयंपाक झाला, पोळ्या राहिल्या, मुलीला जायचं आहे आता ट्रिपला, तिची तयारी दाखवते तुम्हाला. बॅगावरून तयार झालेली आहे, ट्रिप जायची म्हटल्यावर काय मग सगळं एकच बॅगमध्ये बसलं. पाण्याची बॉटल, थंडी जास्त आहे ना आता, थंडी वाढली त्याच्यामुळं मग थंडीमुळं कपडे थोडे जास्त न्यावं लागते. बाकी खायचं काही करून दिलं नाही, आता सगळं बाहेर भेटतं म्हटल्यावर. थंडी खूप वाढलेली आहे आता, थंडीमुळं तर मग सकाळचे पण व्हिडिओ मी जास्त घेत नाही. चला मंडळी, मग रामकृष्ण हरी सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. भाजी टाकलेली, थोडा ठसका झाला,
माझ्या मैत्रिणी म्हणतात की थोडा आवाज बारीक काढते तू. आम्ही पहिले क्लासमेट होतो, भरपूर जणीची ओळख झाली. आत्ता नंबर सापडले त्यांचे, या ब्लॉगमध्ये तुम्हाला टाकलं. आणि कारण ज्यावेळेस आपण शाळेत असतो पहिले, त्या मैत्रिणी, जुन्या मैत्रिणींचे आता नंबर मला मिळाले. खूप बरं वाटलं. अशा ओळखी होत जातात नंतर पण आपले यूट्यूब फॅमिलीशी पण. चला, सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका. श्री स्वामी समर्थ.